माणगावच्या गोंदवल्यात कृष्णामाई माणगंगेतून वाहिली। आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते पाणीपूजन संपन्न। पाहुयात सविस्तर बातमी। श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून कृष्णामाई माणगंगेमधून वाहिली, जी हे कटापूर योजनेच्या माध्यमातून माणमध्ये आलेली कृष्णामाई नदीकाठच्या गावांचं जीवन समृद्ध करत वाहत चालली आहे। गोंदवले बुद्रुकमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्यासह संजय गांधी यांनी गोंदवले बुद्रुकच्या कवटवस्ती येथे हे पाणीपूजन केलं। यावेळी गुलाबराव कट्टे, विष्णुपंत कट्टे, सूरज पाटील, संतोष कट्टे, जीवन कट्टे, श्रीकृष्ण कट्टे, अभिजित कट्टे, नवनाथ धांगडे, विशाल कदम, पंकज पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील आणि गावातील ग्रामस्थ, महिला, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी पाणी देऊन उपकार केल्याच्या भावना आणि बंधुप्रेम महिलांनी कायनातून अन राखी बांधून व्यक्त केल्या। माझ्या लग्नाला 35 वर्ष झाली। एवढ्या दिवसात मी आहे ना कधी पाणी नदीला एवढं बघितलं नव्हतं। कधीतरी एक वेळ आला असेल पूर, पण मी कधी पाहिलं नव्हतं। आणि हे मी 4 दिवसापासून रोज सकाळी उठली ना की तटावरच्या पाण्याचा आवाज घेते। आवाज आल्यापासून इतका आनंद झाला ना मला की खरोखर हे जयकुमार गोरे भाऊ आहेत ना, यांनी आपल्यावरती न कधी विसरणारे उपकार केलेत की ह्या लोकांना असं खूप म्हणजे आनंद झाला इथल्या लोकांना। आम्ही कवठीतल्या लोकांना पाणी अजिबात नव्हतं। एवढ्या वर्षामध्ये आम्हाला आहे ना टँकर यायचा आणि त्या टँकरचं पाणी घेऊन सुद्धा पुरत नव्हतं। लोकांच्याकडे जनावर होती, लहान मुलं असतात आणि बायकांना पाण्याची जास्त गरज असते। तर तो पाण्याचा प्रश्न एवढा आमचा ह्याना गोरे भाऊनी मिटवलाय, इतका आम्हाला खूप आनंद झालाय। आणि हे मान तालुक्यातलं गाव आमचं जर्मनी पर्यंत दुष्काळी भाग म्हणून गेला होता, पण ते आता नाहीये। आता सगळ्या जर्मनी पर्यंत, प्रत्येक देशापर्यंत पोहोचलेलं आहे की हे गोंदवलेकर महाराजांचं गाव आहे आणि मान गंगेला पूर आलेला आहे, जे कटापूरचं पाणी आणलेलं आहे। आम्ही पाणी विहिरीतून आणायचो, पंपासून आणायचो, डोंगरासून आणायचो। तुम्हाला लय लांब जावं लागत? हो, लय लांब जावं लागत होतं। तरी पण पाणी तेवढ्या भागात होतं? नाही, खूप लांब होतं। तरी 3-4-5 किलोमीटर तरी चालावं लागत होतं। आता वावरात तुमच्या कुठली कुठली पिकं आधी होती? अगोदर आमच्या वावरात जनावरांपुरतच असायचं, मका, कुठे घास, पण त्याला पाणी नसायचं। आता पाणी आलं त्याच्यामुळे आता कुठली कुठली पिकं घ्यावं? आता पाणी आले त्यामुळे आता आम्ही ऊस करू, कांदा करू, ऊस करू। पाणी भरपूर आले का आपल्याकडे? चिकार पाणी होय। पहिलं कशी परिस्थिती होती? पाणी पाखराला प्यायला नव्हतं। असं आता आता पाणी चौकड झाले। गोरे भाऊने मोठे उपकार केला, आनंद झाला। त्याच्या अगोदर काय परिस्थिती होती? बेकार होते। काय होत होत? काय होत होतं म्हणजे काय, आता स्वतःच जित्रा बाजू माणसाची काळजी लागत होती। आता चांगलं झालेलं आहे। आता प्यायच्या पाण्याची सोय झाली का तुमच्या? प्यायची पाण्याची अजून नाही झाली सोय। आता शेतीला पाणी भरपूर झालं, भरपूर झालं, भरपूर झालं। नमस्कार, मी नितीन बापू। आज पाणी सुटल्यामुळे सगळी आनंद आहे आणि ह्याच्या पाठीमाग नुसती कोसाळ बाबळाच होते आमच्या इकडे, पाणी नव्हतंच आणि पुढारी यायचंय आणि नुसती म्हणायची पाणी देतो, पण ते पाणी काय आलं नाही। आम्हाला जयाभाऊनी पाणी आम्हाला आणलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळी जयाभाऊच्या पाठीमाग आहे। अनेक महत्वाचे असे क्षण माझ्या आयुष्यात आले, अनेक भावनिक क्षण माझ्या आयुष्यात आले। आज जेव्हा मी पाणीपूजन करतोय, आपण सगळ्या ग्रामस्थांनी, खास करून माझ्या सगळ्या भगिनींनी पाण्याचं पूजन केलं आणि हे पाणी पूजन करत असताना सगळ्या ग्रामस्थ बांधवांच्या, खास करून ज्येष्ठ बुजुर्ग मंडळींच्या आणि आमच्या भगिनींच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, तो आनंद बघताना माझ्या एवढा आनंदी दुसरा कोणी माणूस असू शकत नाही। आणि हे पाणी देत असताना, पाणी इथं वाहत असताना मला माझ्या हक्काच्या बहिणी मिळाल्या याचाही मला मनापासून आनंद आहे। हे प्रेम खूप कमी जणांच्या नशिबी असतं, हे प्रेम माझ्या नशिबी आहे। कारण माझ्यासारखा शेतकऱ्यांचा मुलगा, ज्याच्या आईने डोक्यावरनं पाणी आणून, हंड्यानं पाणी आणून त्याला आंघोळ घातली,
माझ्या डोळ्यासमोर आईनं पंपावरनं कधी विहिरीवरनं डोक्यावरनं अर्धा किलोमीटर पाणी आणलं. माझ्या डोळ्याच्या समोर आमच्या शेतीची राख झाली की पाणी शेतीला मिळालं नाही. त्यामुळे आईला होणाऱ्या वेदना मला माहिती आहेत. माझ्या शेतकरी बांधवांच्या शेतातलं पीक वाळलं तेव्हा शेतकरी बांधवांना झालेल्या वेदना मला माहिती आहेत. आत्ताही मी येत होतो, या वस्तीवर येत असताना एक टँकर होता आणि टँकर मधनं पाणी आमच्या भगिनी घेत होत्या. कोण घेत होतं मला माहिती, आपणच घेत आहोत. त्या टँकर मधनं पाणी आमच्या भगिनी घेत होत्या आणि सगळं या खटावमांच्या मातीत पिढ्यानपिढ्या चाललेलं काम. आज जे पाणी वाहतंय, जे पाणी आपण बघतोय, आपण सगळ्यांनी काय भावना व्यक्त केल्या. त्या भावना व्यक्त करताना आपण सगळ्यांनी सांगितलं की इथं पाणी येईल, इथं पाणी येऊ शकतोय, या मानसिकतेचं नेतृत्वच या तालुक्यात तयार झालं नाही. ही सगळ्यात मोठी आपल्या दृष्टीने अडचण होती. जर नेताच म्हणला पाणी येऊ शकत नाही, ज्यानं पाणी आणायचं तोच म्हणला हे होऊ शकत नाही, आणि जो देणार आहे तोच म्हणला पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येऊ शकत नाही, जो दाता आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, जो हे घडवू शकतो आणि जे आपल्याला देऊ शकतो, ते राज्याचे आणि देशाचे नेते शरद पवार साहेब या तालुक्याने प्रचंड प्रेम केलं. ते पवार साहेबच म्हणले पाणी नाही तर द्यायचं कुठनं. मग अशा लोकांच्या नेतृत्वाखाली आपला खटावमान काम करत होता आणि तेव्हा या तालुक्यात पाणी येणं हे दुरापास्त होतं. आणि अशी मानसिकता आपल्या लोकांची बनवायचा या नेत्यांनी प्रयत्न केलेला होता. पाणी येणारच नाही अशी मानसिकता लोकांची बनली होती, शेतकरी बांधवांची बनली होती, आमच्या माता भगिनींची बनली. पण धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी मला दिले. मी धन्यवाद तुम्हा सगळ्यांना देणार आहे. कारण एका शेतकऱ्याच्या पोराला जर तुम्ही आमदार केला नसता तर आजचा दिवस आपल्याला बघायलाच मिळाला नसता. हे यश माझं नाही आणणार, हे यश खटावमांच्या जनतेचं आहे, आमच्या माता भगिनींचं आहे. कारण हे घडवण्याची किमया, एका शेतकऱ्याच्या पोराला आमदार करण्याची किमया या खटावमांच्या जनतेने केली. आणि म्हणून आपण बघतोय आज एकदा आमदार नाही केलं मला, 3 वेळा मला आमदार केलं. आणि 15 वर्षाच्या कष्टाचं हे फलित आहे. सहज आलेलं पाणी नाही. रामाचा वनवास 14 वर्षाचा होता आणि आपला संघर्ष ह्या पाण्याचा 15 वर्षाचा आहे, 16-17 वर्षाचा. आज जेवढा आनंद तुम्हाला होतो किंबहुना त्याच्यापेक्षा जास्तीचा आनंद आज मला होतो. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. पंत आहेत, अण्णा आहेत, आमचा नानासाहेब आहेत, पृथ्वीजी आहेत, सूरज आमचा कुठे गेला, आमचा पिंटू दादा कागाला तर आहेच. पहिल्या दिवसापासून त्यानं आपला किल्ला वाढवायचं काम केलेलंच आहे. अशी अनेक माणसं आहेत म्हणजे ज्यांचे सगळ्यांची नाव, अगदी कात्र्यांच्या पासून डांगडेंच्या पासून इथं बसलेली सगळीच कट्टे मंडळी असेल, कदम मंडळी असेल, डांगडे असेल, ही सगळी मंडळी काहींनी सोबत राहिली, काहींनी सोबत न राहता मदत केली, काहींनी समोरने काम केलं. पण शेवटी एक आहे की हा निसर्गाचा नियम आहे, समतोल राहिलाच पाहिजे, समतोल राहिलाच पाहिजे. जर जयकुमार गोरेला सहज आमदारकी मिळाली तर त्या आमदारकीचं महत्व जयकुमार गोरेला पण राहणार नाही. त्यामुळं प्रत्येक निवडणुकीत संघर्ष झालाच पाहिजे. ज्यांनी आशीर्वाद दिले त्यांचे धन्यवाद, आणि ज्यांनी हा संघर्ष करायला भाग पाडलं त्यांचेही धन्यवाद. कारण जर तुम्ही मला संघर्ष करायला भाग पाडलं नसतं तर जयकुमार गोरे एवढ्या त्वेषानं कामाला लागला नसता, आणि जर त्वेषानं कामाला लागला नसता तर आजचा दिवस आपल्याला बघायला अजून काय वेळ गेला असता. त्यामुळं आज या ठिकाणी
या पाण्याचं पूजन होत असताना मी आपल्या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देईन की हे सगळं श्रेय माझ्या खटावमानच्या जनतेचं आहे. तुम्ही सगळे मिळून जरी मला देत असला तरी शेवटी जयकुमार गोरे हा तुमच्याशिवाय नाही आहे, तुमच्या आशीर्वादाशिवाय आमदार नाही. म्हणूनच हे सगळं घडलं हे या निमित्तानं मी नम्रपणे आपल्या सगळ्यांना सांगेन. आज आपण पाहतोय 2009 साली मी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि ती निवडणूक लढवत असताना मी या खटावमानच्या जनतेला एक स्वप्न दाखवलं की मला माझ्या तालुक्यातनं कॅनॉलचं पाणी वाहताना बघायचं आहे, मला माझ्या तालुक्यात ऊसाची शेती झालेली बघायची आहे आणि मला माझ्या तालुक्यात कारखान्याचं धुरानं पेटलेलं बघायचं आहे. किती ओळीचा संकल्प होता? 3 ओळीचा संकल्प आहे. पण या 3 ओळीमध्ये या तालुक्यामध्ये तालुक्याचं भविष्य बदलण्याची क्षमता त्या 3 ओळीमध्ये होती. कारण आपल्याकडं कॅनॉलचं पाणी आणल्याशिवाय दुसरा कुठलाही ऑप्शन आपल्याकडे नव्हता. पण कॅनॉलचं पाणी आल्याशिवाय ऊसाची शेती होणार नव्हती आणि ऊसाची शेती झाल्याशिवाय कारखान्याचं धुरानं पेटणार नव्हतं आणि या 3 गोष्टी झाल्याशिवाय आमच्या शेतकरी संपन्न होणार नव्हता, शेतकऱ्याचं दुःख संपणार नव्हतं. पाणी आल्याशिवाय, ऊस लागल्याशिवाय, कारखाना झाल्याशिवाय आणि परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय इथलं भविष्यच बदलणार नव्हतं. सरांनी मगाशी भाषण करू केलं सरांनी मगाशी भाषण केलं. ते भाषण करत असताना अनेकांनी आपल्या भावना माझ्या सहकार्याने व्यक्त केल्या. पिंटू दादांनी आमच्या भावना व्यक्त केल्या, आमच्या भगिनीने आमच्या भावना व्यक्त केल्या. आता त्यांना तर कुणी सांगितलं नाही, कार्यकर्ता म्हणून किमान बोलेन, पण भगिनीनं जे भाषण केलं आमच्या दोन्ही भगिनी ते हृदयातून आलेले शब्द होते, ते आता अंतर्मनातून आलेले शब्द होते. आणि माझ्या कामाची पावती आहे ती, माझ्या कामाची पावती आहे. याच्यापेक्षा काय पाहिजे मला? याच्यापेक्षा कशात समाधान असू शकतं? याच्यापेक्षा वेगळी कुठल्याही समाधानाची गोष्ट असू शकत नाही. त्यामुळे आपल्याला आज सांगता आनंद होतो. 2009 साली जो संकल्प आपण केला आणि संकल्प करत असताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण एक नवीन संकल्प केला. 2009ला सांगितलं जोपर्यंत पाणी माझ्या मतदारसंघात येत नाही तोपर्यंत पुन्हा निवडणूक लढणार नाही. आणि ते पाणी 2013 साली पहिल्यांदा मतदारसंघात आलं, खटाव तालुक्यातल्या येरळवाडी तलावात आलं आणि त्या पाण्याचं पूजन 2013 साली पहिल्यांदा केलं. किंबहुना माझ्या मतदारसंघाच्या पलीकडं जवळजवळ 25 गावं जी माझ्या मतदारसंघामध्ये नाही पण या उरमोडीच्या पाण्याच्या लाभ क्षेत्रामध्ये येतात. न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे, दैवडी.